आता त्यांच्या नेहमीच्या मार्गाने जाता येणार नाही। याची कारण म्हणजे ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील कासार वडवली भागात MMRD अंतर्गत मेट्रोसाठीचे U आणि T गर्डरचे काम करण्यात येणार आहे। याच महत्त्वाकांक्षेच्या कामासाठी घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी 1 ते 18 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये या महामार्गावरील वाहतुकीमध्ये बदल केले जात आहेत। त्यासाठी अन्य मार्गाचा वापर करण्याचे आवाहन ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने केले आहे। वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त डॉक्टर विनय राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार मेट्रोच्या कामासाठी मुंबई ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व मोठ्या मालवाहू वाहनांना कापूरबावडी जंक्शन या ठिकाणी जाता येणार नाही। कापूरबावडी वाहतूक शाखा कार्यालयाजवळून उजव्या बाजूने वळण घेऊन खारेगाव टोलनाका मानकोळी अंजूर फाटा मार्गे ही वाहने जातील। ठाणेकरांनो, असा असेल तुमचा प्रवास। वाहने कापूरबावडी जंक्शन जवळूनच उजवे वळण घेऊन कशेळी अंजूर फाटा मार्गे जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे। मुंब्रा कळवा बाजूने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व मोठ्या वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद राहणार आहे। ही वाहने ग्रॅमन मार्गे खारेगाव खाडी ब्रिज खालूनच खारेगाव टोलनाका मानकोली अंजूर फाटा मार्गे जाणार आहेत। तर नाशिककडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व मोठ्या वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद राहील। त्याऐवजी ही वाहने मानकोळी ब्रिज खालून उजवे वळण घेऊन अंजूर फाटा मार्गे पाठवली जाणार असल्याचे वाहतूक विभागाने सांगितले।